हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकदम कमी वेळामध्ये एकदम छान अशी गोल गळ्यावरती जी डिझाइन आहे तर ती बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। आता इथे बघू शकता जो बॅक पार्ट आहे मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे। म्हणजे आपला जो गोल गळा आहे यू गळा मी काढलेला आहे। त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून त्याच्यावरती एक दाबटीप घेतलेली आहे, चारी बाजूनी पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि टक्सही दिलेले आहेत बॅक साईडला। म्हणजे एकदम सिंपल गोल गळा आपण इथं पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे। आता हे बघू शकता या माझ्या बॅक पार्टला जो आहे काट नव्हते, सो मी तर काट जे आहे पहिल्यांदा इथं जोडून घेणार आहेत। जर तुमच्या ब्लाउजला ऑलरेडी काट जर असतील तर तुम्ही जोडून घ्यायची गरज नाही। आता माझ्या ह्या ब्लाउजला म्हणजे बॅक पार्टला काट नव्हते, सो मी तर पहिल्यांदा ते काट जे आहेत तर ते जोडून घेणार आहे। आणि या डिझाईनसाठी एकदम सुंदर अशी तुम्ही थोडीशी ब्रॉड लेस जी आहे बघून घ्यायची आहे आणि ती लावायची कशी तर ते सुद्धा तुम्हाला जे पुढे व्हिडिओमध्ये आहे मी सांगणार आहे की जर ब्रॉड लेस असेल आणि ती जर वळत नसेल तर ते आपल्याला कशा पद्धतीने लावायची असते। आता हे बघा मी तर मार्किंग करून घेत आहे। स्वतः आपण इथे हे जे काट आहेत तर ते पहिल्यांदा आपण हे जोडून घेणार आहे। आता हे जे काट होते तर ते फक्त स्लीव्जला होते, बॅकसाठी नव्हते, सो मी स्लीवचे थोडे काट कट केले आणि बॅकसाठी आणि स्लीवसाठी असं वापरणार आहे। आता इथं पहिल्यांदा मी हे जे काट आहेत तर ते अशा पद्धतीने जोडून घेणार आहे। आता तुमच्या जर ब्लाउजला काट नसतील तर तुम्ही याच पद्धतीने जे काट आहेत तर ते पहिल्यांदा बॅक साईडला बॅक पार्ट जो आहे पूर्ण तयार करून मग जोडून घ्यायचा आहे। आणि एकदम सिंपल आहे डिझाइन आणि एकदम पटकन होते। जर तुम्हाला अर्जंट ब्लाउज एखादं शिवायचं असेल आणि डिझाइन जर करायची काही सुचत नसेल आणि त्यांना जे आहे डीप नेक ज्या ब्लाउज जे आहेत घालायला आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीची डिझाइन आहे तर ती बनवू शकता। आता हे बघा मी काट जे आहेत असं एका साईडला जोडून घेतलेले आहे। त्याच्यानंतर जे काट आहेत तर ते आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि त्याच्यावरती आपण एक दाबटीप देणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित असं सेट होईल। आता पूर्ण बॉटम पण आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं सुद्धा कापड जे आहे बॉटमला आलेलं ते पूर्ण आपण हे कटिंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर सेंटरपासून जे आहे आपण हा जो गळा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। आता हे जो स्पेस आहे मधला तुम्हाला जितका स्पेस हवा आहे तितका तुम्ही हा घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला जितकं ओपन आपण इथं लुक्स लावणार आहोत नंतर, सो तुम्हाला जितका हा स्पेस हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता। आता मी हा जो स्पेस आहे सेंटरचा तो मी घेतलेला आहे पाऊण इंचावरती हा जो मी मधला सेंटरचा जो भाग आहे तर तो मी कट करणार आहे। तर हे बघा त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला आपण पट्ट्या जोडून घेणार आहोत। तर 1.5 इंचाची मी पट्टी इथं कट केलेली आहे। त्याच्यानंतर त्या पट्ट्या ज्या आहेत आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत या ब्लाउजला। तर वरून आपला जो गळा आहे लॉक केल्यामुळे वरून आपल्याला काय करायचं आहे, इथं जी पट्टी आहे तर ती फोल्ड करायची आणि 5 इंचावरती आपण ही जी पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही जी पट्टी आहे तर ती जॉईंट करून घ्यायची आहे। आता हे बघा दोन्ही साईडला जे आहे मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण जे कापड आहे मी लॉक करून घेतलेलं आहे। आता आपण ही जी ब्रॉड लेस आहे तर ती ब्रॉड लेस लावून घेणार आहोत पाठीमागे गळ्याला। आणि आता ही जी लेस आहे आपल्याला काय करायचं आहे, लावायच्या अगोदर एकदम काय होते ही लेस वळत नाही,
तर आपल्याला हे काय करायचं आहे की मशीनचा जो दाब आहे तर तो आपल्याला काय करायचा, मशीनचा धागा आपल्याला काढायचा आहे आणि पूर्ण त्याच्यावरती एक शिलाई घ्यायची आहे। म्हणजे धागा काढून फक्त सुईने आपल्याला याच्यावरती एक टिप मारून घ्यायची पहिल्यांदा आणि त्यानंतरच मग ही जी लेस आहे तर ती पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे, तरच ही व्यवस्थित अशी गोल राऊंडमध्ये सेट होते। नसेल तर ही काय होते की लेस अजिबात गोल गळ्याला वळत नाही, प्लेट्स पाडाव्या लागतात। जर तुम्ही अशा पद्धतीने जर लावलं तर अगदी व्यवस्थित बसते। तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने जे आहे मी इथं विदाऊट धाग्याचं जे आहे आपल्याला टिप मारायची आहे या लेसवरती आणि या एका लेसमुळे बघू शकता आपला जो ब्लाऊजचा गेटअप आहे, लुक आहे, खूप छान येतो। तर हे बघा अशा पद्धतीची मी लेस जे आहे तर लावून घेतलेले आहे आणि खूप सुंदर असा जो गेटअप आहे आपल्या ब्लाऊजला आलेला आहे लेसमुळे। सेम दुसऱ्या साईडची आपण ही जी लेस आहे तर ती लावून घेणार आहोत। तर हे बघू शकता तुम्ही, ही जी ब्रॉड लेस असते तर एका साईडला अशी उचलल्यासारखी वाटते, तर त्यामुळेच ती जी ट्रिक आहे मी मगाशी सांगितली की बिना धाग्याचा आपण याच्यावरती काय करायचं आहे, टिप घ्यायची आहे, तर ही लेस जी आहे व्यवस्थित अशी सेट होते गोल राऊंडमध्ये। आणि जर तुम्हाला पटकन एखादा ब्लाऊज वगैरे अर्जंट शिवायचा असेल आणि थोडंसं डिझाईनसुद्धा करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या लेस आहेत तर ते वापरू शकता, कारण ब्रॉड लेसमुळे काय होतं की ब्लाऊजला थोडासा हेवी लुक जो आहे तर तो येतो। आता हे बघा पूर्ण मी इथे लेस जे आहे दोन्ही साईडला अशी लावून घेतलेली आहे। परत आपण याला काय करायचं आहे, त्याच कापडाचे जे आहेत लुक्स तयार करायचे आहेत। तर हे बघा दोन्ही साईडला आपण अशी लेस जी आहे तर ती लावून घेतलेली आहे। तर आता आपण याला अँगल लावून घेणार आहोत, त्याच्यासाठी मी नॉट तयार करून घेणार आहे त्याच कलरच्या कापडाची। नंतर ती जी नॉट आहे आपण अशी लावून घ्यायची आहे, 4 नॉट आपण लावून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला। तर तुम्ही इथं बघू शकता की इथं जी नॉट आहे मी तयार करून घेतलेली आहे तर तीच नॉट जी आहे आपण इथं व्यवस्थित अशी 4 लावून घेतलेले आहेत, लूप्स लावून घेतलेले आहे। त्याच्यानंतर त्याच्यामधून आपण नॉट तयार केलेले आहे, खाली कमरपट्टी जोडून पूर्ण बॅक पार्ट जो आहे आपण कंप्लीट केलेला आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।